हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनलमध्ये. आणि हे बघा, तुमचं हे जे 6वीचं पुस्तक आहे ग्रेड 6, हे नवीन पुस्तक तुम्हाला आता दिलं. आणि या पुस्तकातली पहिली कविता आहे 1.1 मॉन्सून पोएम. आता ही जी मॉन्सून पोएम आहे, या मॉन्सून पोएम मध्ये जो अर्थ सांगितला आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी इथे देणार आहे. सो वर्ड टू वर्ड कसं वाचायचं, याचा अर्थ नेमका काय आहे, ते सगळं आपण आता इथे शिकणार आहोत. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आता बघा, इथे पहिली कविता आपण एकदा वाचून घेऊयात. म्हणायची माझ्या मागे म्हणणार, चला मोठ्यानं म्हणायचं. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च्ड, द fields are hungry, rivers thirsty, oh rain, rain come our way. Rain, rain is on her way, feathers spread the peacock's way. The clouds are dark, hark at the lark. Rain, rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder. Bolt of lightning, streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she's come her way. The fields are drenched, the land is soaked, the trees have bath, the rivers host, the earth is happy, green and cherry. Oh rain, rain, come again. ही झाली कविता. आता या कवितेचा अर्थ आपण ओळीनं घेऊयात. पण त्या अगोदर मी या कवितेच्या हार्ड वर्डचा म्हणजे शब्दार्थांचा व्हिडिओ अपलोड केलाय. तो तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या. तर आपण आता इथे बघतोय पहिली जी ओळ आहे, द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. म्हणजे सो हार्ड म्हणजे काय? सन इज शायनिंग म्हणजे तुम्हाला कळतं की सूर्य चमकतोय आकाशामध्ये, पण कसा? हार्ड म्हणजे तो अगदी प्रखरपणे तळपतोय. आता आपलं बाहेर जे होतंय ना, ऊन ऊन होतंय, असं इतकं प्रखर सूर्यप्रकाश आहे, खूप तळपतोय तो. द लँड हॅज ड्राईड, जमीन कशी झालीये? जमीन सुकलीये, जमीन अक्षरशः भेगाळली, इतकी सुकलीये. इट्स सो पार्च, आणि ती कोरडी पडलीये. पार्च म्हणजे काय? कोरडी पडलीये, तहानलीये आणि ती व्याकुळ झालीये. द fields आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. fields आर हंग्री म्हणजे काय? fields म्हणजे शेतं. शेतं कशी झालेली आहे? शेतांना पाण्याची गरज आहे. आणि नद्या ह्या काय झालेल्या आहेत? पूर्ण ठणठणीत कोरड्या झालेल्या आहेत. नद्यांमध्ये पाणीच नाही, त्यात तहानल्यात. ओ रेन, रेन कम आर वे. आणि ते म्हणतात पावसा आमच्याकडे ये. आपण पावसाला या कवितेमध्ये प्रार्थना करतो की पावसा आमच्याकडे ये. अशा प्रकारे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला निसर्गाचं वर्णन दिसतं, कशा प्रकारे सूर्य तळपतोय, जमीन कोरडी झालेली आहे, शेतं सुकली आहेत, नद्या तहानल्यात आणि पावसा आमच्याकडे ये अशी विनवणीच केलेली आहे, जशी आपण आता करतोय निसर्गाकडे त्या प्रकारे. रेन रेज इन ऑन हर वे. आता पाऊस काय त्याच्या मार्गावर चाललेला आहे, म्हणून इथे काय म्हटलंय? रेन रेन ऑन हर वे. फेदर्स स्प्रेड द पीकॉक्स वे. म्हणजे पहिल्या ओळीत ते रेन रेन इज ऑन हर वे म्हणजे तो त्याच्या रस्त्याने येतोय. फेदर स्प्रेड, फेदर स्प्रेड म्हणजे काय? पंख पसरलेली आहेत. तुम्हाला माहितीये की पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की मोर काय करतो? पिसारा फुलवतो, आणि मोराना पिसारा फुलवलं की आपण समजतो की आता पाऊस येणार आहे. फेदर स्प्रेड द पीकॉक्स वे म्हणजे पीकॉक, मोर काय करतोय? त्याच्या पद्धतीनं पिसारा फुलवून पावसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. द क्लाउड्स आर डार्क, हार्क अँड लार्क. ढग कसे झालेले आहेत? डार्क, गडद झालेले आहेत. आपण आकाशामध्ये बघतो वरती आणि काळे काळे ढग झाले की आपण काय म्हणतो की हा आता पाऊस येणार आहे. आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय. द हार्क हा एक पक्षाचं नाव आहे. अँड द लार्क, लार्क म्हणजे काय? की त्याचा आवाज येतोय, आता मोठा आवाज येतोय. रेन रेन शी इज ऑन हर वे. आता पाऊस त्याच्या रस्त्याने येतोय. मित्रांनो, तुम्हाला इथे डार्क, हार्क आणि लार्क याचे उच्चार एकसारखे वाटत असतील तर रायमिंग वर्ड्स म्हणतो, यमक जुळणारे शब्द, ते अशाच प्रकारचे असतात. थर्ड स्टांजा, स्टांजा म्हणजे कडवं. या कवितेमध्ये 4 कडवी आहेत. पहिल्या 2 कडव्यांचा आपण अभ्यास केला, त्याला स्टांजा म्हणतात. थर्ड स्टांजा आपण बघतोय. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर. जे क्लाउड्स आता गॅदर झालेले आहेत, गोळा झालेले आहेत, ते कसे आहेत?
गडगडाट होतोय त्यांचा, कारण ते नुसते नाही झाले, डॅश एकमेकांमध्ये असे जणू काही एकत्र येतात आणि ते थंडर म्हणजे गडगडाट करतायत. ब्लॉट्स ऑफ लाइटिंग आणि विजा चमकतायत. स्ट्रिक अँड शिमर म्हणजे विजा तुम्हाला दिसत असतील अशा चमकतात आकाशामध्ये आणि त्यांनी आकाश पूर्ण उजळून टाकलेलं आहे. पिट पॅट म्हणजे पावसाचे थेंब. आय फील अ ड्रॉप. त्या पावसाच्या टपटप पाण्याचा मला आवाज ऐकू येतोय. जणू काय पावसाचा तो पहिला थेंब मी अनुभवतोय. ओ रेन रेन शी इज कम हर वे. पावसा आता येतोय, त्याच्या रस्त्याने तो आलाय. पण इथे शी म्हणजे काय? प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आहे. इथे पावसासाठी शी हे सर्वनाम वापरलेलं आहे. ओ रेन रेन शी इज कम हर वे. अरे आता खरंच पाऊस आलेला आहे. फोर्थ स्टांजा आपण बघतोय आता. द फील्ड्स आर ड्रेंच्ड. आत्ताची जी शेतं कशी झाली आहेत? पूर्णपणे भिजली आहेत. ड्रेंच म्हणजे कम्प्लिटली वेट, पूर्णपणे भिजली आहेत. द लँड इज सोक्ड आणि जमिनीने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. तर इथे पूर्ण आता पाणी सगळ्या जमिनीवरती पसरलेलं आहे. द ट्रीज हॅव बाथ. झाडांनी पावसाची आंघोळ केली आहे. झाडांवर पूर्ण पाऊस पडलाय. द रिव्हर्स हॉज्ड म्हणजे काय? द रिव्हर फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज इफ स्प्रेइंग वॉटर. आता नद्या भरभरून वाहत आहेत, दुधडी भरून वाहत आहेत, इतक्या जोरानं त्या वाहत आहेत, म्हणून तिथं हॉज्ड HOSED हॉज्ड हा शब्द वापरलाय. तर झाडांनी आंघोळ केली आहे, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. द अर्थ इज हॅपी. आता पृथ्वी आनंदी झालीये. ग्रीन अँड चेरी. ती कशी झाली? हिरवीगार झालीये आणि तिच्यावरती असं मस्त ती आनंदी प्रसन्न दिसतीये. चेरी म्हणजे छान प्रसन्न झालीये. ओ रेन कम अगेन. पावसा परत ये. तर इथे पावसाला केलेली इथं मुलं दिसत आहेत, होड्या सोडतात. तुम्ही सोडता का कधी पाण्यामध्ये होड्या? इथे मोर पिसारा फुलून असतोय, बेडूक दिसतोय जो पावसाच्या आगमनाची आपल्याला चाहूल सांगत असतो. तर अशा प्रकारे ही कविता आहे आणि मॉन्सूनची कविता आहे. याच्यामध्ये वर्ड बास्केट म्हणजे इथे शब्दांची टोकरी दिली, त्याच्यामध्ये पार्च म्हणजे व्हेरी ड्राय अँड हॉट, कोरडी झाली, त्यासाठी पार्च शब्द आहे. स्ट्रिक फ्लॅश ऑफ लाईट, वीज चमकणं, त्याला स्ट्रिक म्हणतात. शिमर म्हणजे शाईन विथ द सॉफ्ट लाईट म्हणजे उजळून टाकणारा प्रकाश. दॅट सीम्स टू बी मुव्हिंग. असं चमचम आकाशात कशी वीज चमकते की ती एक ठिकाणी नाही चमकत, अशी हलते एकदम. पिट पॅट साऊंड ऑफ टॅपिंग रेनड्रॉप्स. पावसाच्या पाण्यात थेंबाचा आवाज. ड्रेंच्ड कम्प्लिटली वेट म्हणजे पूर्ण भिजलेली. हॉज्ड तर तुम्हाला सांगितलं दुधडी भरून वाहणारी नदी. सो अशा प्रकारे इथे आपण ही कविता समजून घेतली आहे. मॉन्सून कविता तुम्हाला आवडली का? आणि जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचे लाईक्स माझ्यापर्यंत येतात तेव्हा मला कळतं तुम्हाला ही कविता आवडली की नाही. जर तुम्हाला कमेंट नाही करता आली या व्हिडिओमध्ये तर दुसऱ्या 8वी 9वी 10वीच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जाऊन मला तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स, तुम्हाला कोणत्या धड्यांचे प्रश्न उत्तर हवेत, कोणते एक्सप्लेनेशन हवे ते सांगू शकता. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.